नमस्कार, मी संजय पवार. निर्भीड न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री रवींद्रभाऊ धंगेकर यांच्यासोबत आहे. सर नमस्ते. नमस्कार. नुकतेच तुम्ही नागपूर हिवाळी अधिवेशनावरून आलात, तर कोणकोणते प्रश्न आपल्या मतदारसंघातले मांडले आणि कोणत्या कोणत्या प्रश्नांना मंजुरी मिळाली, तर काय सांगाल प्रेक्षकांना? बघा, मी नागपूर अधिवेशनामध्ये पहिलेच अधिवेशन होतं माझं. मी निवडून आल्यानंतर नागपूरला आणि मुंबईला माझं अधिवेशन झालं होतं. ह्याच्यामध्ये मी पहिला जो मुद्दा होता तो ज्या पद्धतीनं अंमली पदार्थ महाराष्ट्रामध्ये विकली जातात, बरोबर, आणि ही एक माणूस विकत नाही तर लाखो लोक ह्या व्यवसायामध्ये उतरले. शाळा असतील, कॉलेज असतील, वसतिगृह असतील, झोपडपट्ट्या असतील, हुक्का पार्लर असतील, पब असतील, ह्याच्यातून अख्खी तरुणाई त्या ठिकाणी जाऊन ही बरबाद होण्याची लक्षणं त्या ठिकाणी दिसतात. पुणे शहर विद्येचं माहेरघर आणि पुणे शहरामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शहर आहे, जिजामातेंनी स्थापन केलेलं हे शहर आहे आणि या शहराला एक वेगळं आगळं महत्त्व आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या पद्धतीने जर तरुणाई बिघडत असेल आणि ह्याच्यामध्ये पोलीस खात्याचे लोक जे अधिकारी असतील ह्यांनी जर जातीने लक्ष घातलं तर ही तरुणाई बिघडायची राहील. आणि आम्ही बघतो रोज माझ्या ऑफिसमध्ये आली लोक, तर एखादा मुलगा अंमली पदार्थाच्या अधीन गेला तर त्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय होती हे आम्ही जवळून बघितली. त्यामुळं सातत्यानं पहिला जो प्रश्न होता माझा की मागच्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये जोच मांडला तोच मी रिपीट आत्ता नागपूरला केला की ज्या पद्धतीने उडता पंजाब आपण ऐकलेलं आहे, त्या ठिकाणी अंमली पदार्थामध्ये अख्खी तरुणाई डुबत चालली होती. तीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मुंबईच्या खालोखाल पुण्यामध्ये आज लोक ती कार्यरत झालेली आहेत. पुणे शहर उपनगर आहे आणि या उपनगरामध्ये अनेक पुण्याला उपनगरं जोडली गेली आणि त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता भासते. पहिली मागणी केली की आम्हाला पोलिसांची कर्मचारी द्या, अत्याधुनिक जी काही सुविधा असतील त्या पुणे शहराला द्या, कारण पुणे शहराची व्याप्ती आज 50 किलोमीटरच्या परिघामध्ये झालेली आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये मग महिला पोलीस आयुक्त द्या, महिलांसाठी वेगळं तुम्ही आयुक्त करा, म्हणजे अशी जी काही मागण्या आहेत जेणेकरून पुण्याच्या सुरक्षेसाठी जे काही गोष्टी लागतील त्या गोष्टी मागण्याचा पहिल्या गोष्टीचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं 9 महिने ललित पाटील राहिला आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी वावर केला, अंमली पदार्थ त्याच्याकडे सापडले. 9 महिने पोलिसांच्या कस्टडीत असतानासुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाच्या जीवावर डॉक्टर आणि काय पोलीस लोक हाताशी धरून अशा पद्धतीनं अंमली पदार्थ विकण्याचा ससूनमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने कार्यक्रम केला, त्या पुणे शहराच्या पोलिसांना आणि आम्हाला तुम्हाला सगळ्यांना मान खाली घालण्याचं काम ह्या ललित पाटीलने केलं. त्याच्यावर मोठी कारवाई करा. त्याच्यामध्ये संजीव ठाकूर असतील, अनेक संजीव ठाकूरला अटक केल्यानंतर अजून काय जी लोक असतील त्या लोकांचा तपास करा. आणि एक ललित पाटील अटक केला म्हणजे हा पुण्याचा विषय संपला आहे का? तर अजिबात संपलेला नाही. कारण नुकताच कसं कल्याण आणि ठाण्याला सुद्धा म्हणजे ड्रग्ज पकडले गेलेले आहेत बऱ्यापैकी. गेल्या 2 महिन्यामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही रस्त्यावर आलो, पुणेकर रस्त्यावर आले. त्यामुळे पोलिसांनी ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घातलं. सोलापूर असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, ह्या परिसराने महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली. हे आम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये जनजागृती केली पाहिजे. तुम्ही आज तुमच्या केबलच्या माध्यमातून बी तुम्ही समाजापुढे हा विषय मांडला पाहिजे. हा विषय तुमच्या माझ्या एकट्याचा ना, हा अख्ख्या तरुणाईचा प्रश्न आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या अंमली पदार्थामध्ये आपण बघितलं असेल की ज्या अंमली पदार्थाच्या अधीन गेलेली मुलं आहेत त्यांनी आईवडिलांचे खून बी केले त्या पुणे शहरामध्ये. घरामध्ये भांडी ठेवत नाही, आईचे दागदागिने ठेवत नाही आणि घर ते उद्ध्वस्त होण्याचं काम हे अंमली पदार्थ करतात. म्हणून पब बंद झाले पाहिजे, हुक्का पार्लर बंद झाले पाहिजे आणि जे अशी लोक विकतात ह्यांच्यावर कडक कारवाई, एक वेगळा आगळा नियम केला पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये लोकांचं धाडस झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पहिला मुद्दा हा मी मांडला. दुसरा मुद्दा मी पुणे शहरामध्ये हा मांडला की पुणे शहर आता ज्या पद्धतीने विस्तार होतो आहे आणि पुणे शहरामध्ये अनेक ग्रामपंचायत्या विलीन झालेल्या आहेत. शेतकरी असेल, कामगार असेल, गरीब वर्ग असेल, रिक्षावाला असेल, हातगाडीवाला असेल, ही सगळी छोट्या छोट्या घरात राहणारी लोक आहेत. तर 500 स्क्वेअर फूटला टॅक्समध्ये पूर्णपणे माफ केलं पाहिजे, ही माझी मागणी सातत्यानं
मी निवडून आल्यापासून माझी मागणी आहे. आणि ती मागणीमध्ये गोरगरीब लोक आहेत त्यांचे हे भरू शकत नाही. आणि मुंबईच्या धर्तीवर शिवसेनेचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेचे त्यांनी जो निर्णय घेतला आणि मुंबईकरांना 500 स्क्वेअर फूटमध्ये दिलासा दिला, त्याच पद्धतीने पुणे शहरात द्यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. नवी मुंबईमध्ये त्याचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी प्रस्ताव पाठवला. पुणे शहरामध्ये प्रस्ताव टाका, पुणे शहर वाऱ्यावर सोडलेलं आहे. पुणे शहराला कोण नेता राहिला नाही. पुणे शहरात जो पालकमंत्री तो कोल्हापूरचा आहे, त्याला पुण्याचं काय आता वर्ष 6 महिन्यासाठी तो निघून जाईल. म्हणजे पुणे शहराला कोण नेता राहिला नाही. पुणे शहर कोण पुणे शहराकडे लक्ष देत नाही. पुणेकरांची मतं आहेत पण पुणेकरांचे सवलती, पुणेकरांना असणाऱ्या सुविधा हे देण्यासाठी कुणी त्यांना पुणेकरांना मदत करत नाही. म्हणून पुणेकरांनी बी आता जागृत राहिलं पाहिजे की आपण कोणाबरोबर काम केलं पाहिजे, कोणाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्यांनी त्यांचं एक कार्यकर्ता शोधला पाहिजे, एक नेता शोधला पाहिजे. अशी परिस्थिती या पुणे शहरामध्ये झाली. कुठलाही आता पुणे शहराला 2-2 पालकमंत्री आहेत, अजितदादा असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, पण पुणे शहराच्या प्रश्नावर कोण बोलत नाही. हा एक मुद्दा मी मांडला. दुसरा मुद्दा असा होता की आमच्या शनिवारवाडा परिसर आहे आणि वर्षानुवर्ष आमची ज्या शनिवारवाडा पुरातन खात्याच्या ज्या नियमावली आहेत त्या 100 मीटरमध्ये बांधकामाला शिथिलता आणली. ही शिथिलता उठवली पाहिजे, ही पहिली मागणी माझी त्यामध्ये होती. दुसरी मागणी अशी होती की आमच्या पुणे शहरामध्ये हे जुनं पुणे शहर आहे, हे डेव्हलप होताना हे हजारो वर्षापूर्वी झालेलं आहे. त्यामुळे ते प्लॅनिंग झालेलं नाही. त्यामुळे जे जुने वाडे आहेत, तिथली बांधकाम आहेत, तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं एक महामंडळ स्थापन केलं पाहिजे आणि या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना वेगळ्या एक चांगलं नियमावली करून, सुविधा करून, एक चांगली आचारसंहिता त्यामध्ये करून एक चांगली घरं आमच्या पुणेकर लोकांना मिळली पाहिजे. ही मागणी सातत्यानं मागच्या अधिवेशनाला मांडली, या अधिवेशनाला मांडली, पण मी म्हणल्याप्रमाणे आमच्या पुणे शहराला वारीच नाही कोण. हां, आणि त्याचा गैरफायदा अधिकारी घेतात, प्रशासन घेतं. आणि आता दोन वर्षाला निवडणुका नाहीत, पुणे शहराला खासदार नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वरच्या राजकारणामुळं आज वेठी जाण्याचं काम पुणेकरांना करतायत. हे मागच्या महिन्यातच निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले कोर्टाने. म्हणजे आणि ते ताशेरे ओढले म्हणजे आता ह्या सत्ताधारी लोकांना ते बोचट वाचतात. आयुक्त ते कोणाला घाबरत नाही काय नाही. निवडणूक आयोग हातात धरलं आहे, प्रशासन हातात धरलं आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने अशा चुकीच्या पद्धतीने लोकशाहीचं कारभार करतात. ज्या लोकशाहीमध्ये आपण काम करतो, ज्या संविधानानुसार काम करतो, त्याला पूर्णपणे फाटा देऊन त्याच्याकडं पायदळी तुडवलं आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं हे कामकाज चालले ते हुकुमशाहीच्या दिशेने झालेला हा कारभार आहे. आता जनता त्याला कंटाळले, पण अजून ज्या पद्धतीने त्यांचं राजकारण चाललं ते राजकारण थांबून जनता त्याला एक दिवस उत्तर त्यांना द्यावं लागेल. नाही तर जनता आहे त्याच्यापेक्षाही अडचणी देतील असं माझं मत आहे. त्यानंतर मी आमचे रिक्षावाले आहेत, महाराष्ट्रामध्ये जे रिक्षा चालक आहेत, मालक आहेत, त्यांची परिस्थिती वयाच्या 40 नंतर एकदम चालवण्याची खराब होते आणि त्यांच्यासाठी एक महामंडळ करा आणि हे महामंडळ करून नुसतं थांबू नका. तर याच्यामध्ये त्यांना आरोग्याच्या सुविधा असतील, पेन्शन असेल आणि काय पद्धतीने त्यांना शासनाने लाभ दिला पाहिजे. जसं आपण शेतकऱ्यांना देतो, जसं आपण गवंडी कामगार आहेत, घरेलू आमच्या भगिनी आहेत, ह्यांना ज्या पद्धतीने सवलती देतात त्या पद्धतीने त्यांचा समावेश करा अशी आपण त्या ठिकाणी मागणी केली. हा विषय मी काही अधिवेशनाला बोलवून थांबला नाही. पुढल्या आठवड्यापासून ह्याच्या मिटिंगा घेणार आहेत, त्या लोकांना बोलवणार आहेत, कर्मचाऱ्यांना बोलवणार आहेत, सगळ्या संघटनेशी चर्चा करणार आहे आणि त्याचं निवेदन प्रस्ताव बनवायला लावला. मी मुख्यमंत्र्याला त्याचं निवेदन दिले आणि हे निवेदन देऊन त्याच्यामध्ये ह्या सगळा आमचा वंचित समाज जातो हा रिक्षावाले. कारण 40 नंतर पण मुलं मोठी होतात, घर बाहेर जायचं, त्यांना औषधं मणके जातात, खड्डे रस्त्यावर आणि त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. कारण आम्ही ज्या पूर्व भागामध्ये राहतो त्यांना जवळून बघतो. तो रिक्षावाल्यांचा एक प्रश्न त्या आम्ही अधिवेशनामध्ये मांडला. त्याच्यानंतर शिक्षणाचा विषय आहे तो मांडला, महिला सुरक्षेचा विषय मांडला, उपनगर ह्या सुविधा दिल्या पाहिजे, कर्मचारी नेमले पाहिजे, हा एक विषय मांडला. आणि या सगळ्या विषयामध्ये प्रामुख्यानं जे एकनाथ शिंदेंनी गणपती आणि दांडीच्या अगोदर भाषणं केली की जोमाने तुम्ही उत्सव साजरे करा, निर्बंधपणे करा,
प्रचंड कार्यकर्त्यामध्ये उत्सव भरला आणि पोलिसांनी मग आमच्या कार्यकर्त्यांनी स्पीकर लावले, दहीहंडी केली, मोठे सण साजरे केले आणि त्यानंतर आमच्या गणेश उत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या कार्यकर्त्यांना नोटीस आणि गुन्हे दाखल केले. ते तर गुन्हे नुसतेच दाखल नाही केले तर त्याचा 18, 20 कलम की जेणेकरून त्या कार्यकर्त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. शेवटी नोकऱ्या आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, एखादा आपल्याला बॅच बिल्ला काढायचं तरी पोलीस NOC लागते. आणि अशा वेळेला हे सरकार कुठल्या पद्धतीने चाललं आहे. जर एकनाथ शिंदेंनी जर हा जाहीर केलं तर पोलिसांनी त्यांना बोलवं, त्यांना विचारणा केली पाहिजे. जर त्यांनी केली असेल तर त्यांना ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. तुम्ही घोषणा करताय आणि सगळ्या गोष्टी केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याला रस्त्यावर आणायचं काम करताय, त्याला देशोधडीला लावताय. एक तर गणेश उत्सव करणं किती अवघड काम आहे आणि हे सगळे सण साजरे करायचे. ह्या सणाचा सगळा त्यांनी बेनिफिट घ्यायचा नेत्यांनी आणि आमचा कार्यकर्ता लॉकअपला दिसन, रस्त्यावर दिसन आणि आमच्या गणपती कार्यकर्त्याची नंतरची परिस्थिती एकदम हलकीची होती. कारण असे गुन्हे जर दाखल झाले तर परत त्याचं उभं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि त्याला बँक लोन बी देत नाही. सगळ्या गोष्टी अडचणीच्या होतात. ते गुन्हे मागं घ्यावेत अशी त्यांना तेही पद्धतीने त्याचाही प्रस्ताव तयार करावा लागला की सातत्यानं जे पुणे शहराचे प्रश्न आहेत, आज पायाभूत सुविधा आहे, पाण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, चुकीच्या पद्धतीने मीटर बसवत आहेत, नुसती महानगरपालिका वसुली, ह्याच्यात पैसे त्याच्यात पैसे, नुसते वसुली करायचं काम चाललं आहे. आणि या वसुलीमध्ये जे बजेट असतं ते 40% बजेट हे ड्रेनेज लाईनमध्ये जातं. खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळत नाही. तरी 500 स्क्वेअर फूटला जर सवलत दिली तर आमच्या गरिबांना त्याचा लाभ होईल आणि आमच्या लोकांना त्याचा फायदा होईल. हे मी माझ्या अधिवेशनामध्ये ही माझी बाजू प्रचंड प्रमाणात पुणेकरचा एक कार्यकर्ता म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि समाजाची नाळ असलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे ही सगळ्या बाजू मांडलेल्या आहेत. भविष्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी पुणेकरांसाठी रस्त्यावरून काम करणारे, कारण माझ्या अंगातच चळवळ आहे, कार्यकर्ता आहे. त्यामुळं हे मला काय सांगावं लागत नाही. ज्या ज्या वेळेला उघड्या डोळ्याने दिसतं त्या वेळेला पुणेकर म्हणून आणि पुणेकरांचा कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या अडचणी उभ्या राहतील, ज्या ज्या वेळेला त्यांच्या अन्न होईल त्या वेळेला प्रचंड ऊर्जा माझ्या अंगात आहे सध्या आणि ती ऊर्जा घेऊन मी पुणेकरांच्या कामाला सज्ज आहे आणि त्यांचा ऋणी आहे. कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत बोलण्याची त्यांच्यामुळे संधी मिळाली आणि एक कार्यकर्ता म्हणून त्यांचे उपकार हे पुणेकरांचे मी 7 जन्मी फेडू शकणार नाही. कारण एक गरीब कुटुंबातला आमचं कुटुंब एकदम छोटं आहे. माझे वडील तर इकडं चुना विकायचे आणि अशा प्रचंड काळामध्ये पुणेकरांनी नगरसेवक केलं, पुणेकरांनी आमदार केलं आणि पुणेकरांनी मला भरपूर दिलं. त्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता, एक चुना विक्रेता करणारा कुटुंबातला, एक कोळसा विक्री करणाऱ्या कुटुंबातल्या कार्यकर्त्याला नागपूर अधिवेशनात बोलण्याची ताकद, संधी दिली आणि माझ्या पाठीशी आशीर्वादाची थाप कायम त्यांनी गेली 30 वर्षे ठेवली. म्हणून त्यांचे उपकार हे आमच्या 7 पिढीला पुढच्या फेडता येणार नाही. एवढं मोठं काम आणि एवढी मोठी आयुष्याची शिदोरी त्यांनी मला दिलेली आहे. आपण एखादं इन्शुरन्स काढतो आणि आयुष्यभर आपण पैसे भरतो त्याच्यामध्ये आणि मग त्याची एक संपली की मग ते इन्शुरन्स कंपनी त्याला पैसे देते. तसं माझं आयुष्यभर मी इन्शुरन्स माझ्या लोकांमध्ये भरलेला आहे. आज लोक मला त्याची परतफेड करतायत. म्हणून हे माझं आयुष्यभरचं इन्शुरन्स आहे, लोकांचं, समाजाचं. हे इन्शुरन्स माझ्या पाठीशी कायम आहे. कारण मी त्यांच्याबरोबर आयुष्यभर एक कुटुंब म्हणून काम केलं आहे. 30 वर्षामध्ये मी कधी एकही दिवस समाजाच्या बाजूला गेलो नाही. ज्या दिवशी लोक मला भेटत नाही त्या दिवशी मला असं वाटतं की आपण कुठंतरी कमी आहे, आपण लोकांमध्ये कमी आहे. तर ह्याची जाणीव एक कार्यकर्ता म्हणून सदैव माझ्याबरोबर आहे आणि त्यांचे प्रश्न ह्याच्यापेक्षा धसात लावण्यासाठी मी काम करतो आहे. आज आरोग्य खात्यामध्ये काम करतो आहे. समाजातल्या प्रत्येक अडीअडचणीला जाताना एक त्यांनी दिलेली ताकद आहे ती वापरायचा प्रयत्न करतो. प्रत्येक माणूस सुखी राहिला पाहिजे. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. कारण हे आपण व्रत घेतलेलं आहे, समाजाचं व्रत घेतलेलं, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी जी दिलेली ताकद ती त्यांच्यासाठी पूर्णपणे वापरणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं, आणखी एक प्रश्न शेवटचा की मगाशी मुख्यमंत्र्यांचा तुम्ही एक उल्लेख केला होता. तर मराठा आरक्षण मिळण्यासाठी ठोस भूमिका न घेता मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन आता बोलवणार आहेत. त्याच्यावरून आता वातावरण पेटलेलं आहे. तर त्याच्यावर भाष्य काय करतात? बघा, मी नागपूर अधिवेशनामध्ये होतो
आणि ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं आणि निवेदन इतकं प्रचंड चालू केलं, मला वाटलं आता 10 मिनिटात ते आरक्षण जाहीर आरक्षण करतील. देतील. हे दिलं ते दिलं, मराठा समाजाला अमकं दिलं, बार्डी दिली, एवढे कोटी दिले, तेवढे कोटी दिले, हे दिले. अरे मी म्हणलं आता 5-10 मिनिटात घोषणा होईल आणि मराठा समाज महाराष्ट्रामध्ये गुलाल उधळला जाईल, आनंदाचा उत्सव साधा होईल आमच्या मराठा समाजामध्ये. पण त्याच्या सगळ्यांना तोंडाला पाणी पुसण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यांच्या आजूबाजूला बसणारे त्यांची जी लोक होती आणि ज्यांनी मागच्या विधानसभेमध्ये निवडणुकामध्ये जी आश्वासन दिली, पहिला कॅबिनेटला देऊ, 40 दिवसात देऊ, धनगर समाजाला देऊ, ओबीसीला देऊ, मराठा समाजाला देऊ, आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसले. आज मराठा समाज आम्ही बघितला की त्यांच्यामध्ये आमचं लहानाचं मोठंपण आहे. ह्या मतदारसंघात आमच्या मराठा समाजाच्या महिला भांडी घासतात, रिक्षा चालवतात मराठा समाज, त्यांच्या मुलांना शिक्षण नाहीत, त्यांना सवलती नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं काम हे सरकार नुसतंच घोषणाबाज सरकार आहे. आणि 400 कोटी दिले आणि 500 कोटी दिले आणि 1000 कोटी दिले, एक बी कोटी दिसेना. एक तर कर्जबाजारी हे सरकार आहे. मोदी सरकारवर 2 लाख कोटी काहीतरी कर्ज आज आपण वाचतोय, परवा बातमी होती. आज कर्जाचा डोंगर आपल्या देशावर आहे, राज्यावर आहे, आणि कुठनं पैसे देणार आणि कोणाला सवलती देणार. तर समाजाला फसवून आहे. ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या बोलात. निवडणुका आज होतील, उद्या होतील, संपतील, पण तुम्हाला आयुष्यभर लोकांमध्ये जायचं आहे. आणि तुम्ही जर खोटं बोलून लोकांना फसवत असाल तर तुम्हाला नमस्कार घालायला लोक शिल्लक राहणार नाहीत. रस्त्याने चाललं ही पदं काय कायम कोणाला दिलेली नाहीत, कोणी अमरपट्टा आणलेला नाही. राजकारणात 19-20 असतं आणि ज्यावेळेला काही नसेल त्यावेळेला त्याचं प्रगती पुस्तक लोक वाचतात. आज नमस्कार घालत असतील तर उद्या यांना लोक नमस्कार घालायला शिल्लक राहणार नाही. ज्या त्या गोष्टी आहेत त्या समाजाशी खरं बोलत, ज्या देता येईल ते द्याव्यात, ज्या देता येणार नाही त्यांनी सांगावं. आज समाजावर जे गुन्हे होतात, कार्यकर्ते रस्त्यावर येतात, उपाशी तापाशी स्वतःचे पैसे खर्च करून. आज आपण बघितलं तर विदर्भामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये असेल, पुणे शहरात असेल, अनेक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात अनेक मराठा समाजाचे युवक रस्त्यावर फिरतात. एक तर बेरोजगारी, त्यात पण असे आश्वासनं. त्यामुळे ही सगळं ज्यांनी लोकांच्या तोंडाला पाणी पुसलं त्या सत्ताधारी ज्यांनी घोषणा केल्यात त्यांनी त्या घोषणा पूर्ण कराव्यात. त्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता एक लोकप्रतिनिधी म्हणून जे बोलतो तो बोलणारच, आणि जे विचारणार ते सभागृहात विचारणार आहे. मी जरांगे पाटलांवर मी सभागृहात भाषण केलं ना की जे काय आहे ते तुम्ही सत्य बोला आणि त्यांना द्यायचा प्रयत्न करा. 24ला देऊ, 25ला देऊ, 30ला देऊ. आणि जी लोक आता जे महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लोक एकमेकांकडे जातीने बघायला लागलेत. पूर्वी ही जातपात मानणारी लोक नाही. आपण एक पुणेकर म्हणून किंवा एक आपला शेजारचा कोण आपण कधी जात विचारली नाही. त्याच्याबरोबर आपली नाती वर्षानुवर्ष 7 पिढ्या जुळवलेली. आज आपण एखादा माणूस आला तर एकमेकाकडं हा मराठा दिसतोय, हा धनगर दिसतोय, हा माळी दिसतोय. म्हणजे एकमेकांमध्ये संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि शेवटचं वाक्य सांगतो, ज्यावेळेला VP सिंग यांनी ते आरक्षण आणलं होतं त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणले, तर त्यांची आठवण नेहमी येते. त्यांनी एक शब्द वापरला होता की कोणाच्याही पोटाला जात लावू नका, ज्याचं पोट रिकामे त्याला तुम्ही द्या.